हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आजच्या दिवस माझी ब्लॉगची सुरुवात अशी होणार आहे. मी गबाळ्यावाने दिसणार आहे तुम्हाला, कारण माझ्या मागं कामच तेवढे येते. आजही भरपूर काम आहे. उद्यापासून छान ब्लॉगची सुरुवात होईल, छान मस्तमध्ये. आता माझा अवतार इग्नोर करा तुम्ही, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या फक्त. तर माझं घर आवरून झालं. एक दिवस जरी घराकडे नाही बघितलं ना, घराची अवस्था असली होती, इतका धुरळा झालेला मला वाटते काल आणि परवा. फक्त 2 दिवसच व्यवस्थित मी केलं नसेल, झाडून वगैरे वरची वर केलं असेल, बेड खाली वगैरे झाडलं नसेल, तर इतकी धूळ निघालेली आणि कपाटावरती तर वेगळाच राडा, लय घाण झालं होतं. तर आता घरातलं सगळं आवरून झालं. फक्त आता आरसं पुसून कपाट पुसून घेतलंय, आरसं पुसून घ्यायचं आहे. ते मी फरशी पुसताना हे पुसताना ते पुसून घेणार आहे. कपड्याच्या गाड्या घालून झाल्या, बेड आवरून झाला, भांडी नेली आणि गॅस वगैरे पुसून घ्यायचं आहे, घासलेला आहे. आता झाडून वगैरे काढले त्यामुळे थोडं त्याच्यावर धूळ उडली आहे. तर ते सगळं आता मी जेव्हा मी हे पुसून घ्याल ना कार्पेट तेव्हा घेणार आहे. तर चला आता मला घरात लावरून झाले, तर बाहेर पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला थांब ना दाखवते. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज मी सारवून घेणार आहे. तर त्यांनी सकाळी शेण वगैरे मला आणून दिले, तिकडे जावं लागतं शेण आणायला. तर सारवून घेते म्हणजे उद्या मी निवांत होणार आहे. मला उद्या स्वयंपाकाचा पण लोड नसणार आहे, कारण उद्या आहे शनिवार, त्यामुळं स्वयंपाक जास्त नसणार आणि कामही जास्त नसणार आहे. ती संध्याकाळची काम असते, कारण हे सकाळचं दुपार नेऊन आंघोळ वगैरे करते, त्यामुळे कपडे मी दुपारनंतर न धुते. तर उद्याचे दिवस मला थोडा काही आराम भेटेल, पण आज अजिबात आराम भेटणार नाही. तर चला पाणी मारले, आता झाडून घेते. सगळं अंगण डायरेक्ट झाडणार आहे आणि मग सारवून काढणार आहे. त्याच्या आधी चुलीला मला पोत्याला द्यायचं आहे, कारण तर चूल चिरटत नाही आहे, पण जेव्हा आपण सारवतो तेव्हा पोत्याला घेतला पाहिजे. तर थांबा, सोनूचं म्हणणं काय आहे तुम्हाला दाखवते, कारण तुम्ही मला नंतर ओरडचाल की बाई तू सोनूला पण बोलून देत जा जरा. तर चला, माझ्यापेक्षा ती जास्त बोलते, तुम्हाला दाखवते. तर इकडं पाणी मारलंय मी, सुकलं पण इतकं ऊन आहे. आता पाणी मारूनच व्हिडिओ स्टार्ट केलेला, तर ते सुकून पण गेलं. तर असं चला, भांडी कुंडींचा खेळ चालला आहे आणि तिला आंघोळ घातली नाही मी, कारण गावाकडे कसं असतं, आधी हिचा खेळ बघून घ्या आणि मग सांगते तुम्हाला. काय हां, ते माझंच आहे मटकं. फ्रीजच्या मागचं माझंच मटकं आहे. हां, ती काय आहे ती 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 ही पुढचं. हां हां ओके. तर चला, तिचा भांडे कुंड्यांचा खेळ चालूच राहणार आहे. आणि हो, इकडे मावशी येते त्यांच्या दगडाच्या, त्यांना जेवण पण दिलंय तिनं. कोणी खेळाय नसलं का असा परिणाम होतो लेकरांवरती एकटाच खेळण्याचा. होय का? आणि पाण्यात खेळू नको, हातपाय बघ कसं केलं तर मातीत खेळून. सारखा पाण्याचा खेळ चिखलाचा आहे का? कुठलं भांडं मोकळं दिसतंय का तुम्हाला? सगळ्यात पाणी आहे, सगळ्यात. ती चुन्याची डबी पण घेतली, त्यात पण तिनं पाणी भरून ठेवलं या. मग हां, ओके, जाऊ दे आता, हे तिचं बघायचं राहू द्यात. मला एवढे कपडे धुवायचे पडले, ती भांडी पण आणून ठेवली ती. तर आधी ती सगळं सारवणार आहे आणि मग भांडी वगैरे घासणार आहे मी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, तर सोनूला आंघोळ का घातली नाही, तर गावाकडच्या आया काय करतात माहिती आहे का, पहिल्यांदा स्वतःची कामं घरातली किंवा स्वतःच आवरून घेतात आणि निवांत झाले का लेकरांना आंघोळ घालतात. कारण त्यांची लेकरं अजिबात गुणाची नसते. ते असंही सारखं मातीत खेळवणं, काय आंघोळ घालून उपयोग आहे, काय त्यांचा आवरून उपयोग आहे. म्हणून आम्ही लवकर आंघोळ घालत नाही. जेव्हा मी रेंटनं राहत होते की नाही, तेव्हा मी माझं नंतर आवरायचे. पहिल्यांदा तिला आंघोळ घालून जेवण बिवण सगळं, म्हणजे तिचं सगळं आधी आवरून द्यायची आणि मी माझं कामच झालं ना आंघोळ करत होती. आणि आता गावाकडे आल्यापासून तिचं ते रुटीन झालं आहे आणि माझं बदललं आहे. तर असं म्हणूनसाठी नाही आंघोळ घालत, कारण मी बाहेर आहे म्हणल्यावर ती पण बाहेर राहणार आणि मातीत हात घालत. मी सारवणार आहे ना, ती पण शेण घेणार. आता चुलीला पोत्याला द्यायचं आहे, ती पण त्या मातीत खेळणार आणि घाण होऊन जाणार. तर डबल आंघोळ करण्यापेक्षा एकदाच घालायची, लेट घालायची पण थेट घालायची, असं काम आहे बघा. काय हां आहे ना, म्हणूनसाठी मी तिला आंघोळ घातली नाही. आणि माझे जेव्हा जास्त कामं असतात तेव्हा तिची आंघोळ लेट असते, आणि जेव्हा मला काही कामं नसते तेव्हा सगळ्यात आधी आंघोळीचा नंबर तिचा असतो. तर असं जाऊ द्या, बोलत नाही पण देणार मी तुला, चोरून घेतला ना फटकत देणार. तर जाऊ द्या, तिच्या संग बोलत बसून मला उशीर होईल. आता 1 वाजला या,
बघता बघता एक कसा वाजला समजलं पण नाही आहे. तो टाईम सकाळचा कसा गेला हे तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आता जाते पटकन माती घेऊन येते, कालवते आणि पोत्याला द्यायला सुरुवात करते. तर माती न्यायला मी एकटीच आली, सोनू काय आली नाही. येईलच माझा ऐकून आवाज कदाचित. तर मला उशीर काय झाला सांगते. सासूबाईंनी आणला होता कोंबडा आणि घरी कोणीच नव्हतं सोलायला. मग आम्ही दोघींनी, म्हणजे मी फक्त धरला होता, त्यांना एकटीला सोला येत नव्हता म्हणून. आणि ते करता करता कधी 12 वाजला कळलंच नाही. मग तिकडून मी आले आणि मग घरातलं चावरा घेतलं डायरेक्ट, म्हणून मला उशीर झाला. नाही तर माझा आत्तापर्यंत का नाही भांडी तरी घासून झाली असती आणि नाही सारवून तरी काढून झालं असतं, भांडी नंतर घासली असती. पण एक काम माझं आवरलं असतं. पण स्वतः जाऊद्या, सासरे घरी नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला. ते ठेवून पण नाही जमणार म्हणूनसाठी दोघींनी मिळून ते करून घेतलं कसं. आणि त्यात सारखा फोन येत होता, त्यामुळे उरकलं पण नाही पटकन. ओके चला, आता थोडीशीच माती घ्यायची. आज काही जास्त माती लागणार नाही, फक्त लाल मातीनं पोत्याला देते, त्यामुळे ह्या मातीची जास्त गरज नाही आहे. म्हणून तरी छोटीशी बादली आणली, नाही तर मोठा टपच आणणार होते मी. बस झाली, एवढी घेतली, पुरून जाते एवढी. मातीत नकोच वाटते आता. आणि व्हिडिओ घेण्याच्या नादात ना कामाला इतका उशीर होतो का नाही. आता जर मी व्हिडिओ घेत नसते ना, कधीच माती घेऊन गेले असते. बोलण्यास टाईम वेस्ट केलेला नसता. इथंच बसून राहा वाटतं, इतकं छान गार सावली पडली नाही, इथनं उठू वाटेना, पण उठावं लागणार आहे. चला जाऊया आपण. घेतलं हे. मला स्टँडनं फोन पकडायची सवय नाही, आपल्या हातात पकडायची सवय. मी आज स्टँड घेऊन आले. तिकडे चुलीला पोत्याला देऊन झालाय माझा ना. आता सारवून काढायला लागले, म्हणजे झालं आता, थोडंसं राहिलं. अजून कपडे पडलेत, भांडी पडलेत आणि सोनूच्या आंघोळ पण राहिल्या. हात तर कसलं झालं. शेण पुरतंय का नाही हे पण माहीत नाही. जेवढं मी तेवढं करणार आहे, म्हणून थोडं घ्यायचं चाललं. शिकून गेलं. तर पूर्ण सारवून झाले आता, आणि आता छान वाटते. जेवढं सारवलं तेवढं तरी छान वाटते. आणि पुढचं पण मी झाडून घेणार आहे. इतकी काय घाण नाही आहे, पण ते शेणाचं टाकलं होतं ना, ते थोडंसं उडले, तर ते पण घेणार आहे मी. तर आता झाली जेवायला सुट्टी. हे सगळं करस्तोपर्यंत 4 वाजले. त्या अवतार कसला केलाय पोरीनं. बसले जेवायला, हात बीत धुवून बसले बरं का ते. तर ते जेवते तोपर्यंत मी घेते भांडी घासून. भांडी जी शेणाने भरलेली ती घासून सगळी व्यवस्थित मांडली ती. आता भांडी घासून घेते आणि नंतर कपडे धुते. आणि आता झालेत 3:45. लय उशीर झाला. मी 1 वाजता सुरुवात केली होती ब्लॉगला. नंतर तिकडनं माती वगैरे घेऊन आले, झाडून काढलं, तिथलं सगळे जळण उचललं, त्याच्या खालचं झाडून काढलं, राग भरली, पोत्याला दिला. एवढं करूसपर्यंत किती वाजलेला मी मोबाईलच बघितला नव्हता, मला माहीतच नाही. आणि आत्ता 3:45 वाजता माझं, म्हणजे 3 वाजता मला सारवून झालं असेल. अर्धा तास किंवा ही सगळं भांडी घासण्यात गेलं, पाणी वगैरे आणि ती शेणाचं वगैरे पुढं लावलेलं ते भरण्यात. एवढ्यात माझा अर्धा तास गेला असणार आहे. भांडी घासण्यात 15 मिनटं गेले असणार आहेत. तर चला जाऊ दे, आता 15 मिनटात भांडी घासून घेते. 15 पण नाही, 10 मिनटं राहील. जाऊ देत, एवढ्याच मी भांडी घासून घेणार आहे. आणि आता थोड्या वेळाने जायचं आहे वावरात. तो विषय काय आहे तुम्ही पुढे सांगते, तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण सांगते, मला काहीतरी बोलायचं तुमच्याशी. तर आधी मी माझे कामं आवरते. कपडे धुवायची राहणार आहे, ते मी माघार येऊन धुणार आहे. आणि माझं रोजचंच झालं आहे, पण असू द्यात, करते पटपट काम आणि मग भेटते. चला 5:30 वाजले त्या. आणि 5:30 वाजता माझी भांडी घासून झाली. म्हणजे मी म्हटलेलं ना किती 3:50 झालेल्या. तेव्हा नंतर माझी साबण उडकण्यातच टाईम गेला, घासणी उडकण्यात टाईम गेले, 10 मिनटं यातच निघून गेले. परत पाणी, सकाळजणं पाणी पिले नव्हते, पाणी पिऊन घेतलं आणि भांड्यावर तवा मारला. अर्धा तास लागला मला भांडी घासायला, कारण सगळी भांडी मातीनंच भरलेली होती, लय घाण झाली होती. मग अर्धा तास त्यात गेला. आता घरात आले, बाहेरची भांडी सगळी गोळा करून ठेवली, घासलेली आतमध्ये आणून ठेवली. आता वाजलेत 4:45. आता चाललो आहे वावरामध्ये. तर चला आता तिकडं जाऊन थोडंसं शूट घेते, बघू गेलं तर, कारण तिकडं ऊस तोडायला चालला आहे बाजूलाच. आणि गाण्याचा आवाज येतो. आता हे येते का नाही माहीत नाही, नाहीतर मला व्हॉइस ओव्हर करावं लागेल. नाही येत,
तिथं येणार आहे कारण तिथं भरपूर जवळ आहे त्यासाठी. तर सोनूची तयारी सुरू झाली. पहिलं गरम पाणी ओतून द्यायचं नव्हतं का त्यातलं? बरं असू दे, घे चल. तर चला आता जातो. हे बाबा कुठे गेलं. जाते आता डायरेक्ट आणि मग तिकडे जाऊन थोडंसं शूट घेतलं तर घेते, नाही तर नाही घेत. अजून माझे कपडे धुवायचे आहे, ती माघार येऊन धुणार आहे, पाणी भरायचं आहे, नंतर पाईपात तिकडे जोडायचे आहे. त्या आज आणले पाईप कारण पाणी संपलं होतं म्हणून. लय लोड आहे. गाणी बंद झाली आता त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट केला. माझा अवतार तर काय जगा आगळाच आहे. गरम झालंय का पाणी? खड. अरे देवा, कपडे माझी वाट बघते. निघला. नंतर मी कपडे वगैरे धुवून घेतले कारण सगळे कपडे पण घाण झालेली होती. तर मशीनमध्ये म्हटलं नको टाकायला, हाताने धुतलेलेच बरे पडतील कारण डाग तसेच राहतात आणि त्याच्या नादाने दुसरे कपडे पण घाण होते ती. त्यामुळं कपडे वगैरे धुतले तोपर्यंत हे आले. मग पाणी वगैरे पण भरून घेतलं कारण सकाळ लाईट पण नसते आणि पायपा तिकडे न्यायच्या त्यामुळं. तर पाणी वगैरे भरून झाल्यानंतर ना स्वयंपाकाला लगेच लागले. मला तर असं वाटत होतं ना नको स्वयंपाक वगैरे करायला, पण करावं लागणार होतं कारण सकाळचं काहीच नव्हतं ज्याने आमचं भागल. आणि व्हॉइस ओव्हर करण्याचं कारण बहिणीचा कॉल आला आणि आमचं 3 दिवस बोलणं झालं नव्हतं, त्यामुळं म्हणलं बोलून घेऊया. तर जे झेंडूची झाडं उपटून टाकली होती ना ते आज त्याला मुहूर्त लागला होता पेटवायला, तर ते पेटवून देत होते ना. आज माझी 7 वाजता चूल पेटली होती. रोज जरा लवकर होतं पण आज जरा जास्तच उशीर झालेला आणि खरं छान वाटत होतं. चुलीला पोत्याला दिल्यानंतर ना एकदम मस्त वाटतं, नवीनच केल्यासारखं होतं कारण सगळं काळपट जातं आणि सारवल्यानंतर तर वेगळीच मजा असते. मला असं वाटतं फक्त बघत बसावं, चूल पेटवायलाच नको. डायरेक्ट ह्यांनी पाणी पण घेऊन आलेत आणि यांच्यासाठी एक खास कमेंट आहे ती तुम्हाला वाचून दाखवते मी. आधी आम्ही जेवण करतो आणि मग त्यांची कमेंट त्यांना वाचून दाखवते कारण त्यानं त्यांचा पण फायदा आहे आणि माझा पण फायदा आहे. तर चला आता जेवण करून घेतो. खा ना. तिला चपाती नको आहे कारण तिने दुपारी चपाती खाल्ली होती, तर ती म्हणते मला चपाती नको आहे, ती भात खाणार आहे. मग काय खायचं, इच्छा नाही जेवणाची तर कुरकुरा. असं चला इकडं दूध तापायला ठेवलंय. आता जास्त काही आज फक्त भात आणि चपात्या बनवल्या होत्या. भाजी तर काय तुम्हाला माहिती आहे दुपारी त्याचा कार्यक्रम केलेला आहे त्यामुळं. तर चला आता थोडं बहुत बघून घ्या. मी थोडंसं माझा अवतार चेंज केला कारण लय घाण झालं होतं, तुम्ही बघितलंच आहे अवतार कसा झालेला. त्यामुळे आता नीटनेटकी झाली. आता जेवण घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. जी कमेंट आहे त्यांना वाचून दाखवते. आज मी काय कमेंट रिप्लाय दिला काही ना दिला नाही, मला नाही जमलं. ह्यांना टेन्शन आलंय कमेंटचं. ओके चला जेवते, मला पण भूक लागली, मी दुपारी जेवली नव्हती. या तुम्ही पण जेवायला. हां सोनू बोलवते जेवायला या. ओके चला जेवतो. तर आता कपडे वगैरे धुवून झालेत, सगळं आवरून वगैरे झालं, स्वयंपाक केलेला, सगळं सामान नेऊन ठेवलं. सोनू झोपून गेली, आता आम्ही पण झोपून जातो. यांचा खोकला काही जात नाही त्यामुळं आम्ही काल मुळी आणलेली, आता ती भाजायला टाकली आहे. आर नाही मी हां राहू देत मग, एवढ्याच्या ती पूर्ण भाजणार नाही. हां मग काय नाही, अशी नसती करायची. पूर्ण आरती साल बिल त्याची झाली पाहिजे. एकाचं झालं की एकाचं दुखणं चालूच आहे. माझी चूल खरंच लय भारी वाटते, एकदम त्या भट्टीसारखी झाली, तेवढीच काळी आणि बाकी काय नाही. ए कपट काय बघा चिरटवलेलं ना, नाही काय तुम्ही, दिवस जातोय माझा. काय तुम्ही येडाय का, काळ करताय सगळीकडं. राहू द्यात, जाते मी घरात. घाला थोडस नाही बा झालं, जायतंय परत ना. अगं इथं जाईल इकडं, इथंच होतं की ढोंबे कुठे गेला.
घरचा उपाय पण येणं लागतं, पण माझा काय राहिला नाही ना, काय कळलं ना. काय माहिती खाली उकून आलं. पाणी आणवायचं. एवढं सगळं सारवलंय मी, काय उपयोग नाही त्याचा असं मला वाटतं कधी कधी. कुठं ठेवलंय पाणी तू लय ओतलं पाणी. सगळं राग बाहेर काढली, पांढरं केलं सगळं. अर्धी तसंच ठेवा. सुद्धा हे सगळं चालायचं, रोज एकच झाला तर सोनू बरी झाली तोपर्यंत ह्यांचं सुरू झालंय. उद्या दवाखान्यात जाऊन या. पिऊ तर कसं वाटतं काय माहिती. आणि मला खोकला राग येतोय. एकदा ठसका लागला का नाही, अर्धा तासभर तरी त्यांचं सुरूच असतं. पहिल्यांदा असं समोरासमोर येऊन व्हिडिओ बनवते, कारण मी तुम्हाला म्हणले होते की मी नंतर शेवट कमेंट वाचून दाखवल. ती तशी तर कमेंट माझ्यासाठीच होती, पण त्यात थोडासा ह्यांचा पण उल्लेख आहे आणि ह्यांना थोडंसं सांगितलंय की मिस्टरांना सांग, म्हणूनसाठी ही कमेंट मी त्यांच्या पुढे वाचून दाखवते. ऐका नीट. काजल, तू खूप मेहनत घेते, तुझं चॅनल चांगलं चालेल, तुला फुल सपोर्ट आहे आमचा पण. काही रेसिपी वगैरे पण बनवत जा आणि मिस्टरांना शूट करायला सांग, कारण ते फक्त बसतात आणि एक हाताने शूट करणं कसं काय करणार आणि जेवण बनवणार कसं, त्यापेक्षा मिस्टरांना सांग. आणि संसार दोघांचाही, नवऱ्याला सांग लाजू नका, संसारासाठी सर्व गोष्टी कराव्या लागतात, त्यामुळे बनवा व्हिडिओ, असंच काहीतरी आहे. बिनाला असं लिहिले त्यांनी, पण बनवा व्हिडिओ असं आहे ते. तर मिस्टरांसाठी आहे की मी त्यांना काल म्हटलं होतं की घ्या, तर ते माझ्याकडे बघत बसले, त्यांनी काय शूट घेतलं नाही. फक्त बॅक कॅमेऱ्यानं मोबाईल तर फिरवायचा असतो, पण त्यांना ते पण जमत नाही. तरी कमेंट तुमच्यासाठी होती की घेत जावा, लाजू नका. आता बोलायला सांगितलं तर मुक्क होणार, कॅमेरा बंद केल्यानंतर न पोपट बोलायला लागणार, असं आहे ते. पण भरपूर मोठी कमेंट आहे ती. आणि मी पण त्यांना सांगत असते की मी सकाळची गडबडीत असते, तर तुम्ही मोबाईल तरी चालू करत जा, 1-2 मिनटाचं तेवढ्यात होऊन जातं. पण तेव्हा त्यांची पण गडबड असते, संध्याकाळचं आलं का त्यांना वैताग येतो आणि त्या सगळ्या गोष्टीपासून लांब असतात. त्यांना आवड नाही, पण मला हाय म्हणूनसाठी मी करते. तर छान होती बरं का ती कमेंट. आत्ता मी रिप्लाय देणार आहे. दिवसभर माझ्या कामामुळं मला नाही जमलं. तुम्ही तर बघितलं आहे, सकाळपासून कामच करत होते, थोडं पण बसायला नाही भेटलं. जेवण तर लांबचीच गोष्ट आहे, बसाय पण नाही भेटलं मला. तर छान छान कमेंट येतात तुमच्या, तर मला छान वाटतं. जसं पहिलं माझं चॅनल चालायचं ना, जेव्हा स्टार्ट केलं होतं या घरातनं, तसं आता चॅनल माझं चालतं आणि मला भारी वाटतं. मध्ये जरा असं झालेलं 19-20 ते लाईव्हमुळं आणि लाईव्हमुळं, आणि आम्ही इथनं तिकडं गेलो राहायला, त्यामुळं तिकडचे व्हिडिओ का माझ्या सबस्क्रायबरना आवडत नव्हते, कारण त्यांनी मी इथली लाईफस्टाईल आवडायची त्यांनी म्हणून मला सबस्क्राईब केलेलं. बाकी काही नाही ना, आता पहिल्यासारखे व्हिडिओ येतात आणि तुम्हीही सपोर्ट करता, त्यामुळे छान वाटतं. तर आता माझं भाषण जास्त लांब होत नाही, कारण झोपायचं आहे यांना आणि मला पण झोपायचं आहे, कारण सकाळ उठून रोजचं काम आहे ते तीच आपल्या पाठीमागं. तर चलो असो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा. आणि एक कमेंट छान अशी करा ज्यांनी मलाही उत्साह येईल अजून छान व्हिडिओ बनवायला. जसं जमल तसं तर करतच असते, टाईम काढून कामातनं, जरी घाण असलात काही असो तरी पण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते, कारण तुम्ही म्हणता की जसं हाय तसं दाखवत जा, काही आम्हाला नाही काय वाटत. त्यामुळे मी जसं हाय तसं दाखवण्याचा प्रयत्न करते. असं नाही की ते नीट करणार आणि मग व्हिडिओ घेणार. जसं हाय तसं ज्यांना बघू वाटतं ते बघतात, कारण प्रत्येकाच्या घरी तेच असतं, काही माझ्याच घरी आहे असं नाही आहे. तर असं चला आता झोपतो, भरपूर वेळ झाला आहे, मला पण असं झालं मी कधीशी झोपते. तर चला बाय बाय, उद्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.